have finished the first topic of the geometry, okay, that is the basic concepts in the geometry. तर आपण पहिला जो टॉपिक होता सर्वांना आठवत असेल, बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री पाहिला होता. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कन्सेप्ट स्टडी केला. दॅट इज व्हॉट इज मीन बाय पॉइंट्स, व्हॉट इज मीन बाय लाईन सेगमेंट्स, रेज, congruent segments, how to find the distance between the 2 points, what is mean by betweenness, and then in the last part we have studied about the theorems, how to prove the theorem by two ways, that is direct proof by or by indirect proof. So in this way we have studied the basic concept in the geometry in the first topic. Now today we are going to start with the second topic and very important topic of the geometry, that is parallel lines. Obviously this topic is also important in your 10th standard. So very important topic, that is parallel lines. As the name suggests, as the name indicates, we are going to study the parallel lines here. आपण ह्या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये पॅरलल लाईन्सचा स्टडी करणार आहोत. म्हणजे पॅरलल लाईन्स काय असतात, कशा असतात, आहे की नाही, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. त्याच बरोबरीने जर पॅरलल लाईन्सची ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली, पॅरलल लाईन्सची काय ड्रॉ केली, ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली, तर ज्या तयार होणाऱ्या अँगल्सच्या पेअर्स आहेत त्यांच्यामध्ये रिलेशन काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये समजून घ्यायच्या आहेत. सो लेट्स बिगिन विथ द पॅरलल लाईन्स. सो फर्स्ट ऑफ ऑल try to understand what is meant by parallel lines. So the lines which are coplanar but do not intersect each other are called as parallel lines. The lines which are coplanar but which do not intersect each other are called as parallel lines. The lines which are coplanar means what? They are present in the same plane. त्या lines same plane मध्ये present असतात. The lines which are coplanar and which do not intersect, the lines which are coplanar and which do not intersect each other are called as parallel lines. Obviously काय असतं तुम्हाला सांगतो, हा बोर्ड हे प्लेन आहे आणि ह्या प्लेन मध्ये हॉरिझॉन्टल लाईन्स असतील, व्हर्टिकल लाईन्स असतील. एक तर लाईन्स एकमेकींना इंटरसेक्ट करतील किंवा इंटरसेक्ट करणार नाही. ज्या लाईन्स एकमेकींना इंटरसेक्ट करत नाहीत त्या लाईन्सला म्हणायचं पॅरलल लाईन्स. बट द लाईन शुड बी इन द सेम प्लेन. ह्या प्लेनवर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही या बोर्डवर काढली दोन्ही लाईन्स आणि त्या जर एकमेकींना इंटरसेक्ट करत नसतील तर आपण त्या लाईन्सला पॅरलल लाईन्स म्हणणार. सो द लाईन्स विच आर इन द सेम प्लेन अँड which do not intersect each other are called as parallel lines. So ज्या लाईन्स सेम प्लेन मध्ये आहे बट एकमेकींना इंटरसेक्ट करत नाही अशा लाईन्सला काय म्हणायचंय, पॅरलल लाईन्स. सो सिम्पली आय एम गोइंग टू ड्रॉ अ फिगर ओव्हर हियर. सपोज दिस इज अ प्लेन. हा एक प्लेन आहे सपोज आणि ह्या प्लेन मध्ये सपोज दोन लाईन्स आहेत. सपोज ह्या लाईनचं नेम आहे एम आणि ह्या लाईनचं नेम आहे एन, स्मॉल एन. तुम्हाला म्हटलं होतं मी, आय हॅव टोल्ड यू हाऊ टू नेम द लाईन्स. यू कॅन टेक 2 पॉइंट्स ऑन द लाईन और यू कॅन राईट अ स्मॉल लेटर, एनी स्मॉल लेटर बिसाइड द लाईन. साइड लाईनच्या बाजूला आपण कोणतेही स्मॉल लेटर लिहू शकतो आणि त्या लेटरने ह्या लाईनला नेमिंग करता येऊ शकतं. सो ही लाईन काय आहे एम, ही लाईन काय आहे एन. ह्या दोन्ही लाईन्स एकाच प्लेन मध्ये आहे, हा प्लेन आहे आणि त्या एकमेकींना इंटरसेक्ट करत नाहीत. That is why these two lines are parallel. See, line M and line N are in the same plane. Line M and line N are in the same plane, but do not intersect each other. Line M
and line N are in the same plane but do not intersect each other, and hence line M and line N are parallel lines. So those two lines are parallel. I will tell you one more thing about the parallel lines. Distance between the two parallel lines is same. है की नाही? म्हणजे तुम्ही त्या दोन पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स कुठेही मेजर केलं, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल लाईन्स रिमेन्स कॉन्स्टंट. ह्यांच्यामधलं डिस्टन्स तुम्ही कुठे मेजर, फक्त परपेंडिक्युलर डिस्टन्स मेजर करायचं. परपेंडिक्युलर कळते सर्वांना. सो अशी लाईन ड्रॉ करायची जी एम आणि एन ला परपेंडिक्युलर असेल, इथं याच्यावर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. इथे लक्षात सर्वांच्या. सो त्यांच्यामधले जे डिस्टन्स असणार आहे ते काय असणार आहे सांगा, सेम असणार आहे. सो परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल लाईन्स इज कॉन्स्टंट. ओके, नाउ ह्या दोन लाईन्स पॅरलल आहे. सो हाऊ इट कॅन बी रिटन? इट कॅन बी रिटन ॲज. तुम्हाला एवढं सगळं मोठं लिहायची आवश्यकता नाही, आपण सिम्बॉलिकली लिहायला शिकतोय. सो सिम्बॉलिकली कशा प्रकारे लिहिणार आहोत आपण? इट कॅन बी रिटन ॲज line M parallel line N. है की नाही? सिंपल. सो एवढं सगळं जे आहे ते ह्या एवढ्याशा स्टेटमेंट मध्ये आहे. लाईन M इज पॅरलल लाईन N. लाईन M ही लाईन N ला काय आहे सांगा? पॅरलल आहे. लाईन M इज पॅरलल टू लाईन N. Got it? One more thing I have told you, that the perpendicular distance between the parallel lines remains constant. आपण म्हणू शकतो असं कुठेतरी इथे म्हणूया. सो पहा, perpendicular distance between parallel lines remains constant. That means it doesn't change. Perpendicular distance between the parallel lines remains constant. म्हणजे पॅरलल लाईन्स मध्ये असणारं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे काय राहतं? कॉन्स्टंट राहतं. इट डझंट चेंज. इट डझंट चेंज. सो इथे मेजर केलं, इथे मेजर केलं, इथे मेजर केलं, सगळीकडे डिस्टन्स काय राहणार? सेम. परपेंडिक्युलर डिस्टन्स बट परपेंडिक्युलर. सो यू हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम वन लाइन टू द अनदर लाइन. एका लाईनवर दुसऱ्या लाईनवरती काय ड्रॉ करावं लागेल? परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल. सो हे फक्त इंट्रोडक्शन आहे. व्हॉट इज मीन्ड बाय पॅरलल लाईन्स? सिम्पली द लाईन्स विच आर इन द सेम प्लेन बट विच डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर आर कॉल्ड एज पॅरलल लाईन्स. द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स रिमेन्स कॉन्स्टंट. And how to represent it? See here. Suppose these two lines are parallel, then it can be written as line M. These two lines indicates parallel sign. So line M parallel line N. This is the sign of parallel. Okay. So this is about the parallel lines. I hope you all have understood what is meant by parallel lines. Okay. Let's go to the next part. Pairs of angles. Pairs of angles formed by transversal of two lines. So if you draw a transversal of two lines, कोणत्याही दोन लाईन्स जर आपण ट्रान्सवर्सल ड्रॉ केली, इन मराठी आपण त्याला छेदिका असं म्हणतो. सो द लाईन विच इंटरसेक्ट द टू लाईन्स, गिवन टू लाईन्स, इज कॉल्ड एज ट्रान्सवर्सल ऑफ दोज टू लाईन्स. सो पहा, pairs of angles formed by transversal of two lines. So first of all, what is meant by transversal? So a line which intersect those two lines. A line which intersect those two lines is called as transversal. A line which intersect those two lines is called as transversal of two lines. Got it? Pairs of angles formed by transversal of two lines हे शिकण्यासाठी first of all you have to understand a line
which intersect those two lines is called as a transversal of two lines. एक लाईन जर दोन लाईन्सला इंटरसेक्ट करत असेल तर त्या लाईनला त्या दोन लाईनची काय म्हणतो आपण ट्रान्सव्हर्सल. मग जर अशा प्रकारे जर आपण ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली कोणत्याही दोन लाईन्सची तर काही पेअर्स फॉर्म होतात अँगल्सच्या काही जोड्या तयार होतात पेअर्स फॉर्म होतात त्याच आपल्याला पाहिजे. सो पहा इफ अ transversal of two lines is drawn, if a transversal of two lines is drawn, then if a transversal of two lines is drawn, then 8 angles are formed. चला जर दोन लाईन्सची आपण काय ड्रॉ केली ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली तर किती अँगल्स फॉर्म होतात 8 अँगल्स अँड दोज 8 अँगल्स फॉर्म सम पेअर्स. ते 8 अँगल्स काही पेअर फॉर्म करतात अकॉर्डिंग टू देअर पोझिशन्स. त्यांच्या पोझिशन्सनुसार ते काही पेअर्स फॉर्म करतात त्या पेअर्स आपल्याला पाहिजे. सो दोज 8 angles forms following pairs of angles. See, very interesting. Those 8 angles forms following pairs of angles. म्हणजे बघा दोन लाईन्सची ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली 8 अँगल फॉर्म होतील. ते 8 अँगल आहेत ना काही पेअर्स फॉर्म करतील त्या पेअर्स कोणत्या आहेत ते आपल्याला शिकायचं. बेसिकली 3 पेअर्स असणार आहेत. ऑब्विसली ते आपण अपोजिट अँगल्स इन लिनियर पेअर वगैरे कन्सिडर नाही करत आपण ते पण असतात ऑब्विसली तेही तुम्हाला मी सांगेल. बट इम्पॉर्टंट 3 टाइप्स ऑफ angles or pairs of angles are formed. So those 8 angles form following pairs of angles. बरोबर. सो फर्स्ट पेअर जी असणार आहे अँगल्सची ती असते करस्पॉन्डिंग अँगल्स. फर्स्ट पेअर जी असते ती असते करस्पॉन्डिंग अँगल्स राईट. सेकंड जी असते ती असते अल्टरनेट अँगल्स अँड थर्ड जी असते ती असते इंटेरियर अँगल्स. See, very important. Corresponding angles, alternate angles, and interior angles. So whenever we draw a transversal of two lines, आपण जर दोन लाईन्सची ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली, then we see 3 pairs of angles, 3 types of pairs of angle are formed. 3 types of pairs of angles are formed. First one is corresponding angles. Second one is alternate angles and third one is interior angles. Now, how many pairs of corresponding angles are formed? There are 4 pairs of corresponding angles are formed. म्हणजे corresponding angleच्या 4 pairs तयार होतील. Alternate angleच्या पण 4 pairs आहेत. 4 pairs. First of all I will tell you. 2 प्रकारचे असतात. Interior alternate angles आहेत ना. Interior alternate angles 2 pairs. Interior alternate angle च्या 2 pairs. आणि second exterior alternate angles च्या 2 pairs. Interior alternate angles च्या 2 pairs आणि exterior alternate angle च्या 2 pairs. So अशा प्रकारे 4 pairs in total. ह्या 2 8 नाहीये. 4 pairs in total. That is interior alternate angles has 2 pairs. Exterior alternate angles has 2 pairs. So corresponding angles च्या 4 pairs आहेत. Alternate angles च्या 4 pairs आहेत. त्याच्यामध्ये interior alternate angle च्या 2 pairs. Exterior alternate angle च्या 2 pairs. And finally interior angles च्या 2 pairs.
आता तुम्हाला फक्त इथे मला हेच शिकवायचं आहे, विच आर द corresponding angles, which are the alternate angles and which are the intermediate angles, and for that we have to draw a transversal of two lines, any two lines. I am not saying that two lines are parallel, that will be studied afterwards. आपल्याला ते नंतर पाहायचं की जर दोन लाईन्स पॅरलल असतील तर मग करस्पॉन्डिंग एंगल्स, अल्टरनेट एंगल्स आणि इंटेरियर एंगल्स मध्ये काय रिलेशन असतं. But before that we have to understand what is corresponding angle, what is meant by alternate angle, what is meant by interior angle. Is it clear? So for that, first of all you have to understand which are the corresponding angles, which are the alternate angles and which are the interior angles. So we have seen corresponding angles as 4 pairs, alternate angles as 4 pairs and interior angles as 2 pairs. So let's see the corresponding angles, alternate angles and interior angles. Okay, let's see the pairs of angles formed by transversal of two lines. So first of all, draw any two lines. Quite simple. Draw any two lines. I have drawn here two lines. Draw any two lines. Suppose this is the line M, this is the line N. We have drawn two lines. And draw a transversal of those two lines. I will draw a transversal. Transversal means line which intersect those two lines. See, we have drawn a line which intersect those two lines. Suppose call this line is as a P. So we have drawn two lines, that is M and N, and we have drawn a transversal of those two lines. अपन ते दोन lines ची काय draw केली आहे? Transversal draw केली. Now, as I have told you, 8 angles are formed. You can count 8 angles are formed. Let's see. See here. This is the first angle. Call it as a A. This is second angle, call it as a C, B. This is third angle, call it as a C. Fourth angle, D. Okay, 4 angles done. Then A, B, C, D, E, F, G, H. Count how many angles are formed. 8 angles are formed. Here 4 angles are formed and here 4 angles are formed. So in this way, 8 angles are formed in total. So in total मध्ये आपल्याला 8 angles form झाले. पण मी काय म्हटलं, हे 8 angles काही पेअर्स फॉर्म करतील. काही पेअर्स ऑब्वियसली आता हे जे वरचे 4 आहेत आणि हे खालचे 4 आहेत हे थोडेसे सारखे सारखे दिसतात की नाही. मग हे काही पेअर्स फॉर्म करतील त्यांच्या पोझिशन्स नुसार. अंडरस्टँड इट, अकॉर्डिंग टू देअर पोझिशन्स. त्यांच्या पोझिशन्स नुसार त्यांच्या काही पेअर्स फॉर्म होतील. तर मी म्हटल्याप्रमाणे 3 डिफरंट टाइप्स ऑफ द पेअर्स ऑफ अँगल्स आर फॉर्म्ड. फर्स्ट वन इज करस्पॉन्डिंग अँगल्स. पेअर्स ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल्स आर फॉर्म्ड. Then pairs of the alternate angles are formed and pairs of the interior angles are formed. So first of all, try to understand pairs of the corresponding angles. As I have told you how many pairs? 4 pairs are formed. So we have to determine those 4 pairs. And to determine those 4 pairs, first of all understand what is meant by corresponding. Corresponding चा अर्थ काय होतो? संगत म्हणजे सारखे सारखे. ज्यांच्या पोझिशन्स सारख्या सारख्या आहेत. ज्यांच्या पोझिशन्स सारख्या सारख्या आहेत. अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सपोज एक क्लासरूम आहे तुमची, दुसरी क्लासरूम आहे, किंवा आपण म्हणूया 3 फ्लोअर्स आहेत आपल्या स्कूलमध्ये. फर्स्ट फ्लोअरला आपली क्लासरूम आहे, वरच्या फ्लोअरला अशीच एक क्लासरूम आहे. आता फर्स्ट फ्लोअरला जो पहिला बेंच आहे आणि वरच्या फ्लोअरला जो पहिला बेंच आहे वरच्या रूममध्ये, त्यांची पोझिशन अगदी सेम आहे ना. सो ते करस्पॉन्डिंग झाले. काय झाले? करस्पॉन्डिंग. आय विल टेल यू हियर फर्स्ट पेअर ऑफ द करस्पॉन्डिंग एंगल. क्वाइट सिंपल. आय विल टेल यू फर्स्ट पेअर ऑफ द करस्पॉन्डिंग एंगल. सी, लुक ॲट दिस अँगल A and look at this angle E. You can see that the positions of these two angles are same. त्यांचं स्थान सारखं आहे, पोझिशन सारखी. कशी सारखी बघा, ही लाईन आहे, ही लाईन आहे आणि ही त्यांची काय ट्रान्सवर्स. So determine this position according to the line and transversal. लाईन आणि ट्रान्सवर्सल नुसार त्या ठिकाण निश्चित करा. चला A चं लाईनच्या वर आहे का? A लाईनच्या वर आहे, अबोव द लाईन. आणि ट्रान्सवर्सलच्या ह्या साईडला आहे, लेफ्ट साईडला, लेफ्ट साइड टू द ट्रान्सवर्सल. ही अबोव द लाईन अँड लेफ्ट टू द ट्रान्सवर्सल, अबोव द लाईन अँड लेफ्ट टू द ट्रान्सवर्सल. दिस A. मग हा E बघा बरं, अबोव द लाईन अँड लेफ्ट टू द ट्रान्सवर्सल, अबोव द लाईन अँड लेफ्ट टू द ट्रान्सवर्सल. फक्त तो वर होता खाली. हे बघा A E A E.
Second, you can easily find the second pair. See this one now. Go to this B. Above the line towards right side. वर आहे उजवीकडे. आता खाली बघा मग. हा कुठे वर आहे आणि कुठे उजवीकडे. कोणता F. So angle B and angle F. आता तुम्ही पुढचं सांगू शकता. Angle C, this one खाली आहे, राईटला आहे. This G खाली आहे, राईटला आहे. Angle C and angle G. त्यानंतर लास्ट वन this one. Angle D and angle H खाली आहे, लेफ्टला आहे. So A E B F C G D H. These are the four pairs of corresponding angles. So A चा corresponding angle कोणता आहे? E. Which is the corresponding angle of A? E. Which is the corresponding angle of B? F. Which is the corresponding angle of C? G. Which is the corresponding angle of D? H. So in this way, we have seen four pairs of the corresponding angles. Got it? Let's go further. Alternate angles. Four pairs of the alternate angles. Four pairs. ठीक. Four pairs. एक तो तुम्हाला मी सांगितलं होतं. इंटेरियर च्या दोन पेयर्स आहेत. पाहूया इंटेरियरच्या दोन पेयर्स. अल्टरनेटचा विषय काय माहिती मुलांनो? एक्झॅक्टली अपोजिट पोझिशन. एक्झॅक्टली अपोजिट पोझिशन. अपोजिट मीन्स व्हॉट? एक जर खाली असेल दुसरा वर असला पाहिजे. एक जर डावीकडे असेल दुसरा उजवीकडे. पण वरचे आणि खालचे यांच्यामध्ये, वरचे आणि खालच्या यांच्यामध्ये यांच्या पेयर नाही होणार. यांच्या पेयर नाही होणार. यांच्यातल्या पेयर पाहतोय. सो आय विल टेल यू. लुक ॲट दिस. सी खाली एक नाही सी आणि उजवीकडे राईट साइड. हा ई पाहाचा वर एक नाही आणि डावीकडे. खाली आहे, हा वर आहे, हा उजवीकडे आणि हा डावीकडे. सो हे बघा अँगल सी अँड अँगल बी. इंटिरियर काय म्हटलं? कारण त्या आतमधले दोन लाईन्सच्या, या दोन लाईन्सच्या आतमध्ये. आणि ही एक पेयर झाली अँगल डी अँड अँगल एफ. हे बघा हा डी खाली आहे, लेफ्टला आहे, एफ वर आहे, राईटला आहे. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर का? दोन लाईन्सच्या मध्ये. आणि पोझिशन्स एक्झॅक्टली अपोजिट. एक खाली दुसरा वर, एक उजवीकडे दुसरा डावीकडे. सो सी ई डी एफ हे अल्टरनेट अँगल्स आहेत. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. नाउ टू मोर pairs are there. I have told you. That is exterior alternate angles. How many pairs of exterior alternate angles? Two pairs of the exterior alternate angles. There are two pairs of the exterior alternate. Exterior म्हणजे बाहेरचे बघा हे आणि हे खालचे. See. Let's see A. Let's see A. A कुठे आहे? वर आणि डावीकडे आहे. हा G बघा कुठे? खाली आहे आणि उजवीकडे. B कुठे? वर. H कुठे? खाली. B कुठे? उजवीकडे. H कुठे? डावीकडे. A G B H. Angle A and angle G, angle B and angle H. समजलंय? A G B H D F C E. हे दोघे. सो चार पेयर झाले अल्टरनेट अँगल्सच्या. इंटेरियरच्या टू आणि एक्सटेरियरच्या टू. गॉट इट? लास्ट वन इंटेरियर अँगल्स and it has only two pairs. Interior angles has only two pairs. एकाच साइडला आतमध्ये पण दोन लाईन्सच्या आतमध्ये आणि सेम साइडला. दोन लाईन्सच्या आतमध्ये आणि सेम साइडला. हे बघा इकडे दोन लाईन्सच्या आतमध्ये, इकडे दोन लाईन्सच्या आतमध्ये. इंटेरियर आणि सेम साइडला. सो बघा कोणत्या होती? सी एफ होईल आणि डी ई होईल. सी अँड एफ. सेकंड वन डी अँड ई. सी एफ डी ई. हे दोघे इंटेरियर आहे, हे दोघे इंटेरियर. हे दोघे अल्टरनेट आहे, हे दोघे अल्टरनेट आहे. पण हे दोघे इंटेरियर, हे दोघे इंटेरियर. लक्षात घ्या कारण अँगल तर 8च आहे. आणि पेयर्स इकडे 4, इकडे 4, इकडे 2, 10 पेयर्स तयार झाले. ते मग 10 पेयर्स तयार झाले. कशा काय तयार झाले? आउटर 10 पेयर्स आर फॉर्म्ड. आहे की नाही? तर सिम्पली आहे की त्यांच्यामध्येच काही
अँगल्स हे अल्टरनेट फॉर्म करतील, करस्पॉन्डिंग फॉर्म करतील, इंटेरियर पण फॉर्म करतील. इथे लक्षात सर्वांच्या. सो इन दिस वे वी हॅव सीन 3 pairs of angles, that is corresponding angles, alternate angles and interior angles. Corresponding च्या 4 pairs, corresponding म्हणजे सेम पोझिशन्स A, E, B, F, C, G, D, H. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स किंवा अल्टरनेट अँगल्स म्हणजे अपोजिट पोझिशन्स D, F, C, E, B, H, A, G. आणि इंटेरियर तर सेम आहे, आतमध्ये सेम साईड, आतमध्ये 2 लाईन्सच्या आतमध्ये म्हणून इंटेरियर आणि सेम साईडला D, E, C, F. गॉट इट. आता याच्या व्यतिरिक्त 2 टाइप्स ऑफ द अँगल्स वी कॅन सी, दॅट इज अपोजिट अँगल्स अँड लिनियर पेअर्ड अँगल्स. अपोजिट अँगल्स अँड लिनियर पेअर्ड अँगल्स, बट ते आपल्याला माहिती, त्याचा काही संबंध येत नाही. हे बघा, हे AC अपोजिट आहे, BD अपोजिट आहे, EG अपोजिट आहे, FH अपोजिट आहे. हे बघा, हे दोघे अपोजिट आहेत, हे दोघे अपोजिट आहेत. अजून तुम्हाला लिनियर पेअर जर हवा असेल, लिनियर पेअर, तर बघा AB लिनियर पेअर आहे, AD लिनियर पेअर आहे, BC लिनियर पेअर आहे, CD लिनियर पेअर आहे. खाली सुद्धा EF लिनियर पेअर आहे, EH लिनियर पेअर आहे, FG लिनियर पेअर आहे, GH लिनियर पेअर आहे. सो लिनियर पेअर आणि अपोजिट, पण ते इथे असं एकाच पोझिशनला पाहायला मिळतात, इथे किंवा इथे. ह्या पेअरचं वैशिष्ट्य काय होतं की वरचा एक अँगल येतो आणि खालचा एक अँगल येतो. कळलं का? त्यासाठी 2 लाईन्स आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल इम्पॉर्टंट आहे. सो 2 लाईन्स आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल जर आपण ड्रॉ केली असेल तर आपल्याला अशा प्रकारे 3 पेअर्स पाहायला मिळतात, 3 टाइप्सच्या पेअर्स पाहायला मिळतात. दॅट इज फर्स्ट वन corresponding angle, second one is alternate angles, and third one is the interior angles. Okay, so this is about the pairs of angles formed by transversal of 2 lines. आज एवढं जरी समजलं तुम्हाला तरी पण खूप आहे, कारण हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही अंडरस्टँड करून घ्यायचं, व्यवस्थित फिगर ड्रॉ करायची आहे, करस्पॉन्डिंग कुणाला म्हणायचं, अल्टरनेट कुणाला म्हणायचं आणि इंटेरियर कुणाला म्हणायचं हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, इथे लक्षात सर्वांच्या. सो ऑब्विसली आता आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट लेक्चरला, हेच जर ह्या 2 लाईन्स पॅरलल असतील तर काय रिलेशन असतं ते आपल्याला पाहिजे, बट दॅट विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, सो आज आपण इथे थांबूयात. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी अबाउट द ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 पॅरलल लाईन्स, 2 पॅरलल लाईन्सची ट्रान्सव्हर्स. ओके, थँक्यू.